नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया गुरुपौर्णिमेची माहिती, महत्त्व, तिथी आणि पूजाविधी. गुरु आणि शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरूंना देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि गुरूंना समर्पित एक प्रसिद्ध सण म्हणजे गुरुपौर्णिमा होय. बौद्ध व जैन धर्माचे लोकही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात. गुरुपौर्णिमेत गुरु हा शब्दाचा अर्थ शिक्षक असा होतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंवरील श्रद्धा व्यक्त करतात. पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर गुरु ही अशी व्यक्ती आहे की जी ज्ञानाची गंगा वाहते आणि आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेशी संबंधित असणाऱ्या खास गोष्टी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुच नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जसे आई वडील, भाऊ बहीण इत्यादींनाही गुरुसमान मानले पाहिजे. गुरुच्या ज्ञानानेच विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त होते आणि त्याच्या ज्ञानानेच अज्ञान आणि अंधकार दूर होतो. गुरुची कृपाच शिष्यांसाठी ज्ञानवर्धक आणि लाभदायक ठरते. जगाचे सर्व ज्ञान गुरूंच्या आशीर्वादानेच मिळते. गुरुकडून मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम दिवस आहे. या दिवशी शिक्षकांची देखील सेवा करावी, त्यांना मान सन्मान द्यावा. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. गुरुपौर्णिमा हा सण शिष्यांद्वारे आध्यात्मिक आणि गुरु शैक्षणिक शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. सर्व गुरु आपल्या शिष्यांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात. आध्यात्मिक गुरु नेहमीच शिष्यांना आणि दुःखी लोकांना मदत करत आले आहेत. अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत, जेव्हा गुरूंनी आपल्या ज्ञानाने अनेक दुःखी लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. स्वामी विवेकानंद आणि गुरु नानक हे असे गुरु होते की ज्यांनी सदैव जगाच्या कल्याणासाठी कार्य केले. भारताव्यतिरिक्त भूतान आणि नेपाळसारख्या देशांमध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या देशाची गुरु शिष्य परंपरा भारतातून इतर देशांमध्ये पसरली आहे. आध्यात्मिक गुरु नेहमीच स्थलांतरावर राहिले आहेत आणि या स्थलांतरामुळे भारतातील या परंपरा इतर देशांमध्येही पसरल्या आहेत. महर्षी वेदव्यास आणि गुरुपौर्णिमा यांचा संबंध वैदिक मान्यतेनुसार प्राचीन काळी ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत आणि 18 पुराणा यांसारख्या साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या तिथीला झाला असे मानले जाते. ते ऋषी पराशर यांचे पुत्र होते. धार्मिक ग्रंथांनुसार महर्षी वेदव्यास हे तीनही कालखंडातील तज्ज्ञ मानले जातात. कलयुगात धर्माबद्दलची लोकांची आवड कमी होईल हे त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीतून कळाले होते. धर्मात रस कमी झाल्यामुळे माणसाची देवावरची श्रद्धा कमी होईल व कर्तव्यापासून माणसं विचलित होतील आणि त्यांचे आयुष्य अल्प होईल. म्हणून संपूर्ण वेदांचा अभ्यास करणे अशक्य होईल. म्हणून महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग केले, जेणेकरून कमी बुद्धिमत्ता आणि कमी स्मरणशक्ती असलेल्या लोकांनाही वेदांचा अभ्यास करता येईल. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांची रचना व्यास ऋषींनी केली. अशा प्रकारे वेदांचे विभाजन केल्यामुळे ते वेदव्यास म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी वैशंपायन, सुमंतुमुनी पहिला आणि जैमिनी या आपल्या प्रिय शिष्यांना वेदांचे ज्ञान दिले. महर्षी वेदव्यासाजींच्या शिष्यांनी त्यांच्या बुद्धीनुसार 4 वेदांना अनेक शाखा आणि उपशाखांमध्ये विभागले. महर्षी व्यास यांनी महाभारताची रचना केली होती. महर्षी व्यासाजींना आपले आदिगुरु मानले जाते. गुरुपौर्णिमेचा प्रसिद्ध सण व्यास जयंती म्हणून साजरा केला जातो. म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
या दिवशी आपण आपल्या गुरूंना व्यासंजींचा भाग मानून त्यांची पूजा केली पाहिजे. गुरुपौर्णिमा तिथी 20 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 5:59 वाजल्यापासून 21 जुलै 2024 रोजी दुपारी 3:46 वाजेपर्यंत असेल. गुरुपौर्णिमा पूजा विधी. गुरुपौर्णिमा ह्या दिवशी सकाळी दैनंदिन नित्यक्रम पूर्ण केल्यानंतर गंगाजल शिंपडून पूजास्थान शुद्ध केल्यावर ऋषी व्यास यांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे. ऋषींच्या मूर्तीपुढे ताजी फुले किंवा हार अर्पण करावे. त्यानंतर आपल्या गुरुकडे जावे. आपल्या गुरूंना सजवलेल्या आसनावर बसवून पुष्पहार अर्पण करावा. वस्त्र, फळे, फुले, हार अर्पण केल्यावर योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा.